नमस्कार मैत्रिणी, आज आपण बनवत आहोत अळूच्या वड्या। त्यासाठी मी साहित्य घेतले आहे बेसन पीठ, तीळ, ओवा, कोथिंबीर, मीठ, तांदळाचं पीठ, हिरवी मिरची, लसूण आणि जिरे याचं वाटण, हळद आणि तळण्यासाठी तेल, अळूची पान। आता हे अळूचे पान मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आता आपण याचं देठ काढून घेऊ। आता यावर आपण लाटणं फिरून घेऊ, म्हणजे या रेषा हे होतात। अशा प्रकारे मी हे पान करून घेतलं। आता बाकीची पण पानं मी करून घेते। अशा प्रकारे आपले पानं तयार झाले। आता आपण याला लागणारं मिश्रण तयार करू। मी इथं बेसन पीठ घेतलं, यामध्ये आपण हिरवी मिरची, लसूण आणि जिऱ्याचा ठेचा टाकू, थोडा ओवा, कोथिंबीर, तांदळाचं पीठ, चवीपुरता मीठ। अशा प्रकारे आपण हे सगळं मिक्स करू आणि पाण्यानं टाकून घट्ट बॅटर तयार करून घेऊ। अशा प्रकारे हे आपलं मिश्रण तयार झालंय। आता आपण हे पानांना लावून घेऊ। आपण यावर दुसरं आता इथे संपीठ लावून झाल्यावर आपण तीळ ठेवून घेतो, परत पान ठेवू। अशा प्रकारे मी पीठ सर्व पानांना लावून घेतलं। आता आपण याचा रोल करून घेऊ। वाफवण्यासाठी कढईमध्ये अगोदर पाणी गरम करून ठेवलं, त्यावर आपण चाळणी ठेवू। चाळणीला थोडं तेल, आपल्याकडे चाळणी नसेल तर आपण इडली पात्रामध्ये पण हे वाफवू शकतो। हे मी ठेवलेलं आहे। आता वरतून मला थोडं उरलेलं पीठ लावून घेऊ। आता हे आपण 10-15 मिनिटं वाफवून घेऊ। अशा प्रकारे हे आपलं वाफवलेलं तयार झालंय। आता आपण याच्या वड्या पाडून घेऊ। अशा प्रकारे आपल्या वड्या पाडून झालेल्या आहे। आपण याला अशा पण खाऊ शकतो किंवा डीप फ्राय किंवा शालो फ्राय करून सुद्धा खाऊ शकतो। आता मी इथं हे डीप फ्राय करते, त्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आपण या वड्या तेलामध्ये तळून घेऊ। अशा प्रकारे आपल्या चांगल्या गोल्डन तळून झालेले आहे। अशा प्रकारे आपल्या अळू वड्या बनवून तयार आहेत।